नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. संयमी गेल्यानंतर आता अशोक मामांना मंदिरामध्ये एक गृहस्थ भेटतात. तेव्हा ते देवासमोर रडत असतात आणि म्हणतात की देवा, माझ्या मुलाला वाचव. मी वाटेल तेवढा पैसा खर्च करायला तयार आहे. काहीतरी चमत्कार कर. हे सगळं अशोक मामा तिथे बसून ऐकत असतात. आता इकडे संयमी गेल्यामुळे इरा ईशान नाराज असतात. तितक्यात भैरवी तिथे येते आणि त्यांना विचारू लागते की काय झालं. तेव्हा इरा म्हणते की मी उद्या स्कूलला जाणार नाही. त्यावर भैरवी म्हणते, चक्क तू हे म्हणतीयस. ईशानने म्हटलं असतं तर एक वेळ मला खरं वाटलं असतं, पण आज चक्क तू असं म्हणतीयस. तेव्हा ईशान लगेचच म्हणतो की माऊ, पण मी उद्या स्कूलला जाणार आहे, कारण स्कूलला गेल्यानंतर मला संयमी ताईची आठवण तरी येणार नाही. त्यावर मला म्हणू लागते की अरे डंबो, तू कुठेही गेला तरी संयमी ताईची आठवण येणारच आहे. तेव्हा ईशान म्हणतो की आधी आई बाबा गेले आणि आता संयमी ताई. तेव्हा भैरवी त्यांना म्हणते की इरू, ईशान, संयमी लवकरच तुम्हाला परत भेटायला येईन. त्यावर ईशान म्हणतो की तू आई बाबांच्या वेळेस पण अशीच म्हणाली होतीस, पण ते आम्हाला भेटायला परत कधीच नाही आले. तेव्हा इरा म्हणते की आपण का जाऊ दिलं संयमी ताईला. आता भैरवी त्यांच्याजवळ जाते आणि त्यांना समजावत म्हणते की तुमची ताई चांगल्यासाठीच गेली आहे ना बाहेर, त्यामुळे असं नाराज नाही व्हायचं. त्यावर ईशान म्हणतो की आपण परत बोलून घेऊ ना संयमी ताईला. असं म्हणत आता इरा आणि ईशान दोघंही भैरवीला मिठी मारून रडू लागतात. आता इकडे अशोक मामा ईश्वर काकांच्या घरी आलेले असतात. तेव्हा ईश्वर काका म्हणतात की माझा अजूनही विश्वास बसत नाहीये की आपली संयमी लंडनला शिकायला गेलीये. त्यावर अशोक मामा हसू लागतात आणि म्हणतात की हो, पण हे खरं आहे. पुढे अशोक मामा ईश्वर काकांना म्हणतात, पण मला वाईट या गोष्टीचं वाटतंय की तिच्यासाठी मला भैरवीच्या आई बाबांची आर्थिक मदत घ्यावी लागली. त्यावर ईश्वर काका म्हणतात, बघ अशोक, संयमीला पाठवणं गरजेचं होतं आणि सध्या आपल्याकडे पैसे नव्हते. आपल्याकडे काही सोन्याची खाण नाहीये किंवा आपल्याला काही लॉटरी लागली नाहीये, त्यामुळे तू केलं ते योग्य केलं. आता अशोक मामा म्हणतात की संयमीची काळजी मिटली, पण भैरवीचा प्रश्न अजूनही सुटलेला नाहीये. तेव्हा ईश्वर काका म्हणतात, तुला एक सल्ला देऊ का. एवढी मोठी रक्कम तू भैरवीच्या व्यवसायात गुंतवण्यापेक्षा तिला नोकरी का करू देत नाही. त्यावर अशोक मामा म्हणतात, कारण बिझनेस करायची ही भैरवीची इच्छा आहे. पुढे ते म्हणतात, तर भैरवीकडे ते स्किल असेल तर तिने दुसऱ्याच्या हाताखाली नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा बिझनेस उभा करावा. त्यामुळे मुलांच्या भवितव्याचा पण प्रश्न सुटेल. आता अशोक मामा ईश्वर काकाला सांगू लागतात की मला असं वाटतं की भैरवीने सुक्तनकरची ऑफर स्वीकारावी. तितक्यात रेयांश त्यांच्यासाठी चहा घेऊन येतो. तेव्हा अशोक मामा त्याला म्हणतात की रेयांश, तू संजय देशमुख या नावाच्या माणसाला ओळखतोस का. त्यावर रेयांश म्हणतो की नाही आजोबा. तेव्हा अशोक मामा म्हणतात की तो फार मोठा बिझनेसमॅन आहे असं ऐकलंय. त्यावर रेयांश म्हणतो, मग आपण त्याला नेटवर सर्च करू शकतो. आता इकडे निलिमा आत्या इरा ईशानला जेवायला बोलवते आणि म्हणते की मी तुमच्यासाठी आज तुमच्या आवडीचं खायला बनवलं आहे. तेव्हा ती सांगू लागते की मी आज आंबट चिंचेचं पन्ह बनवलंय. तेव्हा इरा म्हणते की संयमी ताईला पण खूप आवडतं. असं म्हणत आता दोघंही नाराज होतात. तेव्हा किशाभाऊ त्यांना म्हणतो, माझ्याकडे 2 लिमलेटच्या गोळ्या आहेत. जो कोणी भरपेट जेवण करेल त्यालाच मी त्या गोळ्या देईन. तेव्हा निलिमा आत्या त्यांना म्हणू लागते, चक्क तुम्ही मुलांना बरं वाटावं म्हणून काहीतरी करताय. हे ऐकल्यानंतर आता राधा वहिनीला जरा रागच येतो आणि ती निलिमा आत्याला म्हणू लागते की कानामागून आली आणि तिखट झाली. मी तुझ्या आधी 4 महिन्यापासून इथे राहतीये. मुलांना विचार, त्यांच्याशी मी कधी वाईट वागलीये का. मला मुलांची पहिल्यापासून काळजी आहेच, त्यामुळे तू शहाणपणा नको करूस. तितक्यात आता भैरवी तिथे येते. तेव्हा निलिमा आत्या म्हणते की तुमची भैरवी माऊ सुद्धा आता आलेली आहे. त्या भैरवीने मुलांसाठी त्यांच्या आवडीचं बाहेरून खायला आणलेलं असतं. त्यामुळे ती त्यांना म्हणू लागते की इरू, ईशान, आज तुम्हाला माहितीये का मी काय आणलंय. असं म्हणत आता भैरवी कोल्ड ड्रिंक्स, जिलेबी, समोसा आणि फाफडा हे सगळं मुलांच्या आवडीचं बॅगमधून बाहेर काढते आणि मुलांना दाखवते. पण तरीही इरा ईशानचा मूड अजूनही खराब असतो. त्यामुळे आता भैरवी नाराज होते आणि म्हणते की माझंच चुकलं. माझ्याच हाताला यश नाहीये. मी काहीही करायला जाते तेव्हा माझ्यामुळे कोणी ना कोणी नाराजच होत असतं. पुढे ती म्हणते की माझी चूक झाली. मी संयमीला बाहेर पाठवलं.
आणि त्यासाठी मी तिला इन्स्पायर केलं असं म्हणत आता भैरवी बाजूला सोफ्यावर जाऊन बसते आणि डोक्याला हात लावते. त्यामुळे इरा ईशान तिच्याजवळ पळत जातात आणि म्हणतात, माऊ सॉरी, चुकलं आमचं. पुढे ते म्हणतात की तू ताईला बाहेर पाठवून खूप छान काम केलंयस, आम्हाला खूप छान वाटलं. हे बघ ना, आम्ही अजिबातच नाराज नाहीये. तेव्हा ईशान म्हणतो की आम्ही तुला प्रॉमिस करतो की उद्यापासून आम्ही रोज स्कूलला जाऊ आणि तुला कधीच त्रास देणार नाही. आता इकडे रेयांश त्याचा लॅपटॉप घेऊन येतो आणि संजय देशमुख नावाच्या माणसाला सर्च करतो. तेव्हा तो अशोक मामांना म्हणतो, संजय देशमुख नावाचे खूप सारे माणसं आहेत, त्यामुळे आता तो एक एक फोटो दाखवत अशोक मामांना विचारू लागतो. त्यातला जेव्हा एक फोटो मामा बघतात तेव्हा ते पटकन म्हणतात की हाच तो माणूस आहे. आता रेयांश त्याची इन्फॉर्मेशन सर्च करतो आणि अशोक मामांना सांगू लागतो की हा तर खूप मोठा बिझनेसमॅन आहे, याचा बिझनेस ऑल ओव्हर इंडिया पसरलेला आहे. तेव्हा तो त्याच्या फॅमिलीबद्दल सांगताना म्हणतो की याच्या फॅमिलीमध्ये याची बायको आणि एक मुलगा आहे. पुढे तो म्हणतो की कुणाल देशमुख असं त्या मुलाचं नाव आहे, पण त्याला काहीतरी मेडिकल प्रॉब्लेम आहेत. पुढे तो म्हणतो की लहानपणी त्याची एक किडनी फेल होती आणि आता दोन्ही किडन्या फेल आहेत. हे ऐकल्यानंतर आता अशोक मामांची खात्री पटलेली असते की संजय देशमुख नावाचा तोच माणूस आहे जो त्यांना देवळात भेटला होता. आता इकडे भैरवी अनिशला तिच्या लाईफ इन्शुरन्स पॉलिसीबद्दल विचारू लागते. तेव्हा अनिश तिला म्हणतो की हो, मीच ती पॉलिसी दिलीये. तेव्हा भैरवी म्हणते की तुला समजतंय का, तू माझ्या जिवंतपणीच माझं डेथ सर्टिफिकेट दिलंय. त्यावर अनिश म्हणतो, ते मला बाकीचं माहीत नाहीये, मला फक्त एवढंच माहितीये की मला आता पैसा पाहिजे आणि त्यासाठी मी काहीही करू शकतो. तेव्हा भैरवी म्हणते की हा फ्रॉड आहे. त्यावर अनिश म्हणतो की एवढ्याशा गोष्टींनी काही होत नसतं, लोक मोठमोठे फ्रॉड करून असे सुटत असतात, त्यामुळे मला त्याच्याशी काहीही घेणं नाहीये. तेव्हा भैरवी म्हणते की अजूनही मी तुझ्या बाजूने सगळ्यांशी भांडत असते. त्यामुळे आता भैरवी अनिश समोर हात जोडत म्हणते की प्लीज असं काही करू नकोस की तुझ्यावरचा उरलेला विश्वास सुद्धा उडेल. असं म्हणत आता भैरवी तिथून निघून जाते. आता रेयांश जेव्हा अशोक मामांना संजय देशमुखची माहिती देतो तेव्हा अशोक मामा पटकन उठतात आणि तिथून जाऊ लागतात. तेव्हा ईश्वर काका अशोक मामांजवळ येऊन विचारू लागतात की असा अचानक धावपळ करत कुठे निघालास. त्यावर अशोक मामा म्हणतात की काही नाही, थोडंसं काम होतं. तेव्हा ईश्वर काका म्हणतात की हा संजय देशमुख नावाचा माणूस आहे तरी कोण. त्यावर अशोक मामा काहीच बोलत नसतात. त्यामुळे आता ईश्वर काकांना अशोक मामांवर डाऊट येतो आणि ते त्यांना विचारू लागतात की तुला ही नोकरी सोडून त्या माणसाकडे नोकरी बघायची आहे का. त्यावर अशोक मामा म्हणतात की नाही. तेव्हा ईश्वर काका म्हणतात, मला अजूनही असं वाटतं की तू भैरवीला नोकरी करायला लावावीस. त्यावर अशोक मामा म्हणतात की नाही, भैरवी बिझनेसच करेल आणि त्यासाठी मला काहीही करावं लागलं तरी चालेल. आता इकडे संयमीच्या जाण्याने किशाभाऊ आणि राधावहिनी खुश होतात. तेव्हा राधावहिनी किशाभाऊला म्हणू लागते की चला, एक माणूस तर गेलंच, तेही स्वतःच्या पायाने, पण आता बाकीच्यांचं काय. त्यावर किशाभाऊ म्हणतो, आता पोरांना कसं बाहेर काढता येईल. त्यावर राधावहिनी म्हणते, जरा डोक्याचा वापर करा, पोरांना बाहेर काढायची गरजच नाही, त्यांना हकललं तरी ते घाबरून बाहेर पडतील. तेव्हा किशाभाऊ म्हणतो, पण ती भैरवी. तेव्हा राधावहिनी म्हणते, भैरवी नागिन आहे, नागिन. ती असा फणा काढून चौकटी मारून घरात बसलीये, तिला काढणं एवढं सोपं नाहीये. तेव्हा किशाभाऊ म्हणतो, मग आता करायचं तरी काय. त्यावर राधावहिनी म्हणते, मी बाकीच्या लोकांची गोष्ट करतच नाहीये, मी फक्त त्या चेटकिनीला बाहेर कसं काढायचं याचा विचार करतीये. त्यावर किशाभाऊ म्हणतो, तिला बाहेर काढणं एवढं सोपं नाहीये, जोपर्यंत भाऊजी घरात आहे तोपर्यंत ती बाहेर जात नाही, त्यामुळे आता भाऊजी बाहेर जायची वाट बघावी लागेल. आता इकडे भैरवी योगिताला भेटायला येते आणि तिला सांगू लागते की संयमी लंडनला गेलीये. त्या गडबडीत दुसरं कुठल्याच गोष्टीकडे ध्यान गेलं नाही. तेव्हा योगिता म्हणू लागते की चांगलं झालं, संयमीच्या मनासारखं केलं. पण पुढे ती म्हणते, मला आत्ताच टेन्शन येतंय, माझी मुलगी तर अजून खूप लहान आहे, पण अजून 10 वर्षांनी तिला जर फॉरेनला जायचं असलं तर त्यासाठी मला आत्तापासूनच सेव्हिंग करावी लागेल. पुढे ती भैरवीला विचारते की तुझ्या बिझनेसबद्दल काय विचार केलाय. त्यावर भैरवी म्हणते की सध्या तरी मी तो विचार करत नाहीये. तेव्हा योगिता तिला म्हणते की भैरवी, मला असं वाटलं होतं की तू लवकरच तुझा बिझनेस सुरू करशील आणि तुझ्या कंपनीमध्ये मला कामावर ठेवशील.
त्यावर भैरवी तिला म्हणते, पण योगिता, तुला आत्ता जितकी सॅलरी मिळते तितकी मी तुला देऊ शकले नसते. त्यावर योगिता तिला म्हणते की माझ्या पाहण्यात तू पहिली मुलगी आहेस की जिच्यावर सगळ्यांचा विश्वास आहे. तू हुशार तर आहेस, पण माणूस म्हणूनही ग्रेट आहेस. तू हर्षासारखी नाहीयेस. तेव्हा भैरवी तिला म्हणते की बऱ्याच दिवसापासून कंपनीत काय चाललंय या विषयावर मी बाबांशी बोलले नाहीये. तेव्हा ती योगिताला विचारू लागते. तेव्हा योगिता म्हणते, नाही सांगितलेलंच बरं आहे. हर्षाच्या त्रासामुळे सगळेच कंटाळले, त्यामुळे सगळ्यांनीच एक एक करून जॉब सोडला आहे. फक्त माजगावकर काका तिथे आहेत. त्यांचाही ती सतत इन्सल्ट करत असते आणि त्यांना टॉर्चर करत असते. तरीही बिचारे काका सगळं सहन करतात. पुढे ती म्हणते की भैरवी, खरंच तू लवकर बिझनेस स्टार्ट कर. आमचे सगळ्यांचेच डोळे तुझ्या बिझनेसकडे लागलेले आहेत. त्यामुळे बिचाऱ्या माजगावकर काकांना तरी रिलीफ मिळेल. आता हे ऐकल्यानंतर भैरवीला खूप वाईट वाटतं आणि ती घरी आल्यानंतर सगळं काही निलिमा आत्याला सांगू लागते. तेव्हा निलिमा आत्या म्हणते की एवढा सगळा मानसिक त्रास सहन करण्यापेक्षा दादाने नोकरी सोडून द्यावी. हे वय नातवंडांबरोबर खेळायचं आहे. त्यावर भैरवी म्हणते, पण आपल्या घरची परिस्थिती तुम्हाला माहीतच आहे ना. माझी नोकरी गेली, अनिश काही करत नाहीये, त्यामुळे बाबांना नाईलाजाने नोकरी करावी लागतीये. तेव्हा निलिमा आत्या म्हणते, दृष्ट चक्र सुरू आहे असंच म्हणावं लागेल. तेव्हा भैरवी म्हणते की डोक्यात खूप साऱ्या गोष्टी सुरू असतात आणि त्यात सुकटणकरने दिलेली डेडलाईन पण संपत आलेली आहे. त्यामुळे आता भैरवीला खूप टेन्शन आलेलं असतं. भैरवी आता देवासमोर येते आणि हात जोडत त्याला प्रार्थना करू लागते की आता फक्त माझ्याकडे 2-3 दिवस उरले आहेत. त्यामुळे आता या 2-3 दिवसात काहीतरी चमत्कार कर आणि त्या सुकटणकरची ऑफर माझ्या पदरात पडू दे, असं म्हणत आता ती देवासमोर डोकं ठेवते. तितक्यात तिथे असलेलं फूल खाली पडतं. हे जेव्हा निलिमा आत्या बघते तेव्हा ती भैरवी जवळ येऊन तिला सांगू लागते, अगं भैरवी, फूल पडलंय म्हणजे देवाने कौल दिला तर आता नक्कीच काहीतरी चांगलं होईल. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.